दरवर्षीप्रमाणे याही वर्षी स्वाद मसाल्याचा मिरची उत्सव सुरू झालाय। चांगल्या क्वालिटीच्या मिरच्या, जिथे मिरच्यांचं उत्पन्न जास्त आहे त्या ठिकाणी त्या शेतकऱ्यापाशी जाऊन ती मिरचीची क्वालिटी बघून कमीत कमी रेटमध्ये तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय। तुम्हाला या ठिकाणी अनेक प्रकारच्या मिरच्या बघायला मिळतील। त्यामध्ये बेडगी असेल, काश्मीरी असेल, लवंगी असेल, संकेश्वरी असेल, गुंटूर असेल। आणि याही वर्षी माझा मसाला कलर, तिखट, टेस्ट वर्षभर टिकून राहिली पाहिजे म्हणूनच तुमच्यासाठी घेऊन आली आहे या सर्व मिरच्या। तर हा महोत्सव 15 मार्च ते 30 मे पर्यंत मैत्रिणींना सुरू आहे। तर वाट कसली बघताय? जवळ तुम्हाला जी सोयीस्कर असेल त्या शाखेला जावा आणि तुम्हाला असणारी मिरची खरेदी करा। शक्तीपीठ महामार्गाविरोधात वाळवा तालुक्यात एल्गार प्रसंगी रक्त सांडू पण गाव वाचवू असा ग्रामस्थांचा निर्धार। शक्तीपीठ महामार्गाच्या प्रस्तावित आराखड्यामुळे मसुचीवाडी तालुका वाळवा गावचे अस्तित्व धोक्यात आल्याने ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली आहे। हा विकास आहे की विस्थापन असा सवाल उपस्थित करत संपूर्ण गाव या महामार्गाविरोधात एकवटले आहे। नुकतीच गावाच्या श्री हनुमान मंदिरात वाळवा तालुका शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीची बैठक पार पडली, ज्यात ग्रामस्थांनी या प्रकल्पाला कडाडून विरोध दर्शवला। यावेळी बोलताना माजी सरपंच सुहास कदम यांनी अत्यंत आक्रमक भूमिका मांडली। शेती हा शेतकऱ्यांचा आत्मा असून त्यावरच घाव घातला जात असेल तर आम्ही गप्प बसणार नाही। प्रसंगी रक्त सांडू पण महामार्ग होऊ देणार नाही असा इशारा त्यांनी सरकारला दिला। तंटमुक्त समितीचे माजी अध्यक्ष हौसेराव पाटील यांनीही विस्थापनाची भीती व्यक्त केली। महामार्गामुळे केवळ जमिनी जाणार नाहीत तर ग्रामस्थांची रोजीरोटी आणि गावाचे सामाजिक अस्तित्वही नष्ट होईल अशी तीव्र भावना त्यांनी व्यक्त केली। शेतकरी नेते बी.जी. पाटील यांनी सरकारच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले। राज्यावर आधीच मोठे कर्जे असताना आणि जनतेची कोणतीही मागणी नसताना हा प्रकल्प लादला जात आहे। यामागे राजकीय स्वार्थ असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला। कॉम्रेड धनाजी गुरव यांनी वाळवा तालुक्याच्या क्रांतिकारी वारशाची आठवण करून देत सुजलाम सुफलाम तालुका उजाड होऊ देणार नाही असा सज्जड दम प्रशासनाला दिला। या बैठकीत राज्यातील लोकशाही व्यवस्था आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या धोरणांवरही कडाडून टीका करण्यात आली। या सभेला सरपंच राधिका पाटोळे, ग्रामपंचायत सदस्य आणि युवक उपस्थित होते। मसुचीवाडीतील या एल्गारामुळे आता महामार्ग विरोधी आंदोलन अधिक तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत। शेतकऱ्यांचा विकास होणार आहे। मग नागनाथांना मेधापाट करणं असं म्हणाले की जर त्या शेतकऱ्यांचा विकास या धरणामुळे होणार असेल तर ते धरण व्हायला तुमचा विरोध काय? तर त्या म्हणाल्या नाही, ते पुनर्वसन होणार नाही। नागनाथांना म्हणाले पुनर्वसनासाठी लढूया, पण शेतकऱ्यांचा विकास होणार असला तर हे धरण होऊ द्या। मतभेद झाले, मेधापाटकरने विरोध केला। नागनाथांना, दत्ता देशमुख, भारत पाटणकर, नाना शेट्टींनी मला सांगितलं की आपण शेतकऱ्यांच्या विरोधात जायचं नाही, पुनर्वसनासाठी लढूया, पण ती योजना झाली पाहिजे। मतभेदाचं कारण काय? तर शेतकऱ्यांचा विकास होणार आहे का? आता तुम्ही स्लाइड शो बघितला, त्याच्यात शेतकऱ्यांचा कुठे विकासाचं काय हाय काय? 850 किलोमीटरचा रस्ता 8 तासात कव्हर करायचा, म्हणजे ताशी किती किलोमीटरनं ती गाडी जायला पाहिजे? 110-120 किलोमीटर ताशी जायला पाहिजे असा तो रस्ता होणार।